नमस्कार. घटना नागपूरची. नागपूरमध्ये एका मुलानं त्याच्या प्रियसीची ओयोच्या रूममध्ये हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता आणि त्या किरकोळ वादामधनं या ठिकाणी ही हत्या झाली असं सांगितलं जातं. त्याचबरोबर तो मुलगा या अगोदर सुद्धा त्या मुलीला त्रास देत होता, ही सुद्धा या ठिकाणी माहिती मिळालेली. मला एक म्हणायचं, जर त्या मुलीला अगोदरच माहिती होतं तो मुलगा त्रास देतोय, तरी सुद्धा ती मुलगी त्या मुलाच्या सोबत त्या हॉटेलमध्ये गेली, म्हणजे निश्चितच या ठिकाणी त्या मुलीचं चुकलंय. ती बिचारी तर जीवानीसी गेलीये, परंतु तिच्या आईवडिलाचा आधार सुद्धा या ठिकाणी संपलाय. मला या व्हिडिओ मधनं एवढं सांगायचंय की मुलींनो, तुम्ही या ठिकाणी प्रेम करा. प्रेम करण्याबद्दल या ठिकाणी दुमत नाहीये. तुमचा तो अधिकार आहे. तुमचं वयामध्ये आल्यानंतर ते होऊ शकतं, परंतु आपण प्रेम कोणावरती करतोय, आपण ब्लाइंडली विश्वास कोणावरती ठेवतोय, याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आईवडिलांपेक्षा त्या मुलावरती जास्त विश्वास आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, हे असलं कसलं प्रेम? आणि जर तुमच्यामध्ये वाद होत होता, तुमचं पटत नव्हतं, तर तुम्ही या ठिकाणी वेगळं जरी झाला असतात, तर या ठिकाणी ही घटना घडली नसती. म्हणजे जर तुमचं मुला मुलींना मी ते सांगतोय की जर तुमचं पटत नसेल, वाद होत असेल, तर एकमेकांच्या जीवनातनं वेगळं व्हा, परंतु या ठिकाणी त्याच्यासाठी कोणाच्या तरी जीवाला मुकावं लागते. ही घटना होईपर्यंत आपल्या टोकाची भूमिका येऊ देऊ नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आईवडिलांनी आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी दिलंय? आईवडिलांनी आपल्याला स्वातंत्र्य शिकण्यासाठी दिलंय, जेणेकरून आपण आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करू शकू. आणि मुलींना सांगतोय, जर सपोज तुमची एखाद्यासोबत ओळख झाली, मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतरण प्रेमामध्ये झालंय आणि तुमच्या काही पर्सनल गोष्टी जर त्या व्यक्तीकडे असतील, तर अशा वेळेस आणि त्याच्यावरनं जर तो तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तर ते तुम्ही सांगा. तुमच्या मोठ्या भावाला सांगा, तुमच्या वडिलांना सांगा, तुमच्या मैत्रिणींना सांगा आणि याच्यातून बाहेर पडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, प्रेम ते असतं जे शेवटपर्यंत करायचं असतं. प्रेम ते नसतं की छोटा मोठा वाद झाला आणि त्याच्यातनं या ठिकाणी हत्येपर्यंत पोहोचणार असतं. प्रेम म्हणलं तर वाद होणारच ना, छोटे मोठे वाद होतच राहणार, पण त्या वादाचा अंत या पद्धतीने होईल याचा विचार सुद्धा या ठिकाणी कोणी केला नव्हता. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या तमाम मुलांना आणि मुलींना विनंती आहे, प्रेम करताना 1000 वेळा विचार करा. आपण कोणावरती विश्वास ठेवतोय? हे जग खूप फास्ट झालंय. इथं प्रेम व्हायला 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. इंस्टाग्राम वरती रिक्वेस्ट आली, स्नॅपचॅट वरती रिक्वेस्ट आली, ऍक्सेप्ट केली, एकमेकांचा नंबर शेअर केला आणि लगेच बोलायला सुरुवात केली आणि प्रेमाला सुरुवात झाली. हे सध्याच्या ट्रेंडिंगचं प्रेम आहे. या प्रेमातनं बाहेर पडा. हे प्रेम म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, त्या आईवडिलांवरती विश्वास नाही, परंतु 4 दिवसामध्ये तुमच्यासोबत आलेली जी अनोळखी व्यक्ती आहे त्याच्यावरती मात्र या ठिकाणी तुमचा विश्वास बसतो आणि त्याच विश्वासाचा अंत या पद्धतीनं होतोय. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना आणि मुलींना विनंती आहे, या सोशल मीडियाच्या प्रेमामधनं थोडंसं बाहेर या आणि त्या व्यक्तीचं अस्तित्व चेक करा. ती व्यक्ती ओरिजिनल मध्ये काय आहे? खरंच मी ज्याच्यावरती प्रेम करतोय, ती व्यक्ती माझ्या शेवटपर्यंत जीवनामध्ये साथ देऊ शकेल का? या गोष्टीचा 1000 वेळा विचार करा आणि मग प्रेम करा. आणि प्रेम केलंच तर एखाद्या ठिकाणी जात असाल, अनोळखी ठिकाणी जात असाल, हॉटेलमध्ये जात असाल, तर याची कल्पना तुमच्या आईवडिलांना तर तुम्ही देऊ शकणार नाही, परंतु तुमच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्या गोष्टीची माहिती द्या, जेणेकरून या प्रकारचे प्रसंग घडणार नाही. तुर्तसा एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.